दिन हा आनंदाचा, आज दिन हा आनंदाचा, घडतो ज्ञान मंदिरा, घडतो ज्ञान मंदिरा. सानी सानी धनी ध पद पद पगरे सा, सानी सानी धनी ध पद पद पगरे. निरोपाचा हा क्षण नाही, शुभेच्छाचा सण आहे. निरोप देणे घेणे हे तर भारतीय संस्कृतीचे वाण आहे. हे वाण आज जपण्यासाठी आज आपल्या सेवे केंद्रातर्फे सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रम संपन्न होत आहे. अर्थात श्रीमान राजन ठाकूर मुख्याध्यापक सेवे कोळीवाडा, श्रीमान हिराचंद मोठ्या संख्येने आलात. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतःकरणाने भूतलावरील सर्व पुष्पवालांचा या वर्षावाने नवीन सेवे केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे स्वागत करतोय. आणि आजचे मान्यवर, आजचे सत्कारमूर्ती आणि या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, मी आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा अर्थात महागणपतीचं आपण या ठिकाणी पूजन करून घ्यायचं आहे. प्रथम पूजितो श्री गणपती, करीतो मनभावे आरती, पूर्ण करतो मनोरथ आमचे, निर्विघ्नं पार पडू दे. कार्यक्रम हा सेवापूर्ती, कार्यक्रम हा सेवापूर्ती. या सेवापूर्तीचा कार्यक्रम यशोदी मंगलदेपणे होण्यासाठी या ठिकाणी गणरायाचं पूजन, अंधाराला भेदून आलिंगन देणे अग्नीला, स्वतः जळून प्रकाश देण्या, सांगतो दिवा समयीच्या या ज्योतीला. असं हे जळणं आणि प्रकाश देणं समयीच्या अंगात हे रुजलेलं एक लेणं आहे. आणि मात्र या ज्योतीला प्रज्वलित करणं मान्यवरांच्या तेवढ्या हातात असतं. आणि म्हणूनच सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शिवास हा राहिनी याचा अर्थ आहे मार्ग दाखवणारा. आतापर्यंत आपण जेव्हा सेवेत दाखल झालो तेव्हापासून आपण आपल्या मुलांना मार्ग दाखवतच आहोत. आणि असे हे मार्ग सारे सारे गरे ग प ग प ग प ध नि सा, सारे सारे गरे ग प ग प ग प ध नि सा 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 सा. या ठिकाणी आमच्या पालकांचा प्रतिनिधी मला सांगावं लागेल, मला वाटते. स्वागताचा सुखद सोहळा, स्वागताचा सुखद सोहळा, होऊ दे साजरा, होऊ दे साजरा, होऊ दे साजरा. स्वागताचा सुखद सोहळा, स्वागताचा सुखद सोहळा, होऊ दे साजरा, होऊ दे साजरा. या ठिकाणी पहिला अंक सुरू होण्यापूर्वी जी पार्श्वभूमी आहे ही या ठिकाणी अर्थात केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 10/2/2007 उरण तालुका, आवळीवाडा तालुका उरण, खास करून जनगणना 2021चा केंद्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ही खास त्यांची उल्लेखनीय नोंद आहे. आणि मी शिक्षण सम्राट अशासाठी म्हटलेले आहे की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काशीबाई इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना केलेली आहे. आणि या स्थापनेमध्ये आज जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांच्या कन्या आहेत आणि त्यांचे चिरंजी देखील आहेत. आणि यानंतर दुसरं व्यक्तिमत्व आपल्या समोर येणार आहे. अर्थात त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे बदल्यांचा बादशाह. आता का बदल्यांचा बादशाह आहे ते तुम्हीच बघा. सन्माननीय हिराचंद सोमा म्हात्रे, मूळ गाव पाळे. प्रथम पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण, परंतु 2 वर्षामध्ये त्यांची पेण वरवणे येथे बदली झाली. आणि वरवणे हे माजी आमदार मोहन पाटील यांचं गाव. आणि तेव्हापासून माजी आमदार त्यांच्या पाठीमागे लागले. 9 माजी आमदार मनोज शेठ भोईर यांचा वडील असलेले आमदार बोलतात. मूळ गाव गोवटणे. 3/3/1989.
जातो आणि त्या त्रासातून मुक्ती म्हणजेच सेवानिवृत्ती असा जर आपण अर्थ मानला तर नक्कीच आपल्याला आनंदाचा हा क्षण इथे आपल्याला समजून येईल. कारण तेवढ्या कालावधीमध्ये कार्य करत असताना ते सभ्य, शांत, अभ्यासू, चिकित्सक, त्याचप्रमाणे नावाप्रमाणे राजा, हुशार, ज्ञानी आणि बघायला गेलं तर अजात शत्रू, कोणी त्यांचा शत्रू नाही, सगळेजण त्यांच्याशी चांगले, अशा प्रकारे त्यांचा व्यक्त अर्थ सांगितलेला आहे की मीपणाची निवृत्ती झाल्याशिवाय मीपणाची निवृत्ती झाली म्हणून पहिला निवृत्ती, मीपणाची निवृत्ती झाली म्हणून पहिला निवृत्ती, निवृत्ती झाल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव, आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपल्या जीवनाचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपानदेव, आणि जीवनाचा मार्ग सोपा झाल्यानंतरच आपल्याला मुक्ती मिळते म्हणून मुक्ताई. असा आपल्या निवृत्तीचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. निरोपाचा उत्सव असं कळा फुलातून गंधरा मना मनातून गंधमाईना कळा फुलातून गंधरा आमंत्रण न देता गावातला हर एक घरातनं एक माणूस तरी हजेरी लावतो, कारण तो कार्यक्रम राजाचा आहे. माझं जेव्हा लग्न होतं तेव्हा खरं म्हणजे कोण आलं कोण गेलं एवढे सुद्धा नाही. पनवेल तालुक्यात जेव्हा कधी मी मीटिंगला जाते, अजूनही कोणीतरी तुमच्यापैकी सहकारी आवर्जून माझी ओळख करून देतात की पनवेल तालुक्यातली जर कोणी शिक्षक भगिनी असतील त्यांच्याशी माझी ओळख करून देतात, ही राजाची मुलगी. तेव्हा त्यांना पटकन लक्षात येतं की राजा कोण, म्हणजे फक्त राजा हे शब्द, राजा ठाकूर नाही, राजाची मुलगी. म्हणजे अजूनही तिथल्या सहकार्यांना ते तेवढेच आठवतात. हा मला नेहमी अभिमान वाटतो. कधी घरात एक त्यांना श्रीमंती म्हणजे काय असतं, श्रीमंती म्हणजे काय, जेव्हा ते आमच्या 3 नातवंडांना बघतात, स्वतःच्या 3 नातवंडांना बघतात, तेव्हा त्यांना वाटतं ही खरी श्रीमंती. कधीही 4 चाकी गाडी हवी मला, माझ्या बायकोला दागिने पाहिजे, हे संभाषणातच नव्हते त्यांच्या. पण त्यांचा ध्यास होता शिक्षणाचा. जे माझ्या मुलीला मिळालं नाही ते माझ्या गावातल्या मुलांना मिळावं. फक्त ह्या ध्यासासाठी त्यांनी इंग्रजी मीडियम काढली, नाहीतर त्यांची 3ही मुलं ही मराठीमध्ये शिकलेली आहे. मतदानाचं काम कोणाला आवडतं, पण अजूनपर्यंत कधीही पप्पांनी मतदानाची ड्युटी कितीही लांब लागू तक्रार केली नाही. आणि जेव्हा यंदा माझी मतदान झालं ना, तेव्हा पप्पांना ड्युटीला जाता आलं नाही, तेव्हा सगळ्यात जास्त रडलो असेल मी, कारण पहिल्यांदा पप्पांनी ड्युटी टाळली. पण आज एवढ्या सगळ्या संकटांवर मात करून आज हा जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे माझे डोळे भरून आले. आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही कित्येक महिने वाट बघत आहोत की हा कार्यक्रम आम्हाला बघता यावा. आणि त्याच्याशी सुद्धा ते लढले. त्यांच्या विचारात कधी हार नव्हती. अजूनही त्यांनी आम्हाला संपत्ती दिली नसेल, पण कधीही हार न मानण्याचं बळ त्यांनी आम्हाला दिलं. असे हे आमचे पप्पा खूप जगू दे, त्यांचं निवृत्ती आयुष्य आनंदाने जगू दे, एवढीच ईश्वरी चरणी प्रार्थना आहे माझी. एवढे बोलून 2013ला तिथंच गव्हाण ही शाळा मिळाली. त्यानंतर 16ला विशेष शिक्षक म्हणून महाशाळेवर सेवेकोडीवाला या शाळेवर दाखल झाले. ते आमच्या सेवेकोडीवाल्याचे सतर्क कार्यकर्ते, जागृत कार्यकर्ते आणि शाळेसाठी
24 तास उपयुक्त असणारे माझे अध्यक्ष महाराज मंगेश ह्यांनी शाळेसाठी जे गागे आपण बोलायचं त्यांनी काम राजा तू बघा तेव्हा त्यांचा पुन्हा काय शब्द आला, राजा तू दिली जा, त्यांना नकार देता आला नाहीच. परंतु त्यांचे उपकार खूप छान, कारण माझे गाठ पळवणं हे कठीण, जे पाहिजे ते त्या धर्मपत्नीने मला दिली, पण कुरबुर केलेली नाही. अशी धर्मपत्नी यावर्षी आम्ही त्यांच्या प्रती बसलो. खूप धन्यवाद मित्र आणि मॅडम. सर्व माझा शिक्षक पंडित तो नेट आहे, डॉक्टरेट आहे, पंडित खरोखर तो नावाचा पंडित आहे, बरोबर. हा आता प्रवीण माते सर थोडा शब्द वेगळा वापरतो, रागला का म्हणू की तो ऑफिशियल किडा आहे. किडा माहिती का माहिती का की त्याला सगळं माहिती ज्ञान आहे, त्याला सगळं ज्ञान आहे. पहा आणि बाकी सर्व माझ्या अशा भगिनी आहेत त्या पण खूप टेक्नॉलॉजी खूप ज्ञान आहे. पहा तर असा माझा संपूर्ण परिवार आहे. खूपच या ठिकाणी माझे मित्र आणि आपण सर्वांनी सत्कार केला की सर्वांचा आभार आहे. इथं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये मोठशाळा तिथं काम केलं, काही कसं सगळी का म्हणजे आपण ऑफलाईन काही करू शकतो. आता समजा मी मुख्याध्यापक तालुक्याला, आता मुख्याध्यापिका आता कौशल्यामध्ये आहेत सगळे मुख्याध्यापिका, फक्त सांगायची तुम्ही इथं जा, ऑडिटला जा, हे करा, तुम्ही सगळं करा, मी आहे म्हणजे आपणच करायचं, आपणच आठ करायचं, आपणच जायचं घेऊन सगळं दस्तर घेऊन स्वतः मी असे कामं केली म्हणजे झालेलं आहे. आणि एवढंच आपल्या सर्वांना आता मी 5 केंद्रात आपल्या मध्ये 5 केंद्र आता आपले माझे मित्र आहेत, सर आहेत, मॅडम मित्र आहेत, त्यांना त्यांनी चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं आहे आणि त्याबद्दल मी आपला त्यांच्या सर्वांचे आभार व्यक्त करून माझं 2 शब्द अतिथी गणाचे आगमन झाले, स्वर साजाने स्वागत आपुले. अतिथी गणांचे आगमन झाले, स्वर साजाने स्वागत आपुले. शब्द संस्कार आज घडावे, शब्द संस्कार आज घडावे. आसुसल्यान जरा, आसुसल्यान जरा. स्वागताचा सुखद सोहळा.